अजित पवार गटाचे नेते भाजपमधल्या नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचा राष्ट्रवादीला संशय, आक्षेपार्ह मजकूर असलेलं पेज फॉलो झाल्यानं संशय बळावला। सूरज चव्हाण आज तक्रार दाखल करणार। महायुतीमध्ये 288 पैकी 168 जागांचा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती। आज मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा, तर वादग्रस्त जागांचा अंतिम निर्णय अमित शहा घेणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची 2 दिवस मॅरेथॉन बैठक। येत्या 23-24 तारखेला बैठक, तर 2 ऑक्टोबर नंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची यादी जाहीर करणार। महाविकास आघाडी तिसऱ्या आघाडीचा तिढा सोडवणार, मुंबईतल्या 6 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच। तिसऱ्या आघाडीसाठी आज छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची बैठक। आमच्या आघाडीचा चेहरा नाही, सगळे मिळून आघाडी चालवणार, राजू शेट्टींकडून भूमिका स्पष्ट। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंची वर्णी लागल्याची सूत्रांची माहिती। 2014 नंतर पहिल्यांदाच एसटीला स्वतंत्र अध्यक्ष मिळणार। राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात नाशिक, नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक, संजय गायकवाडांसह अनिल बोंडे वक्तव्यावर ठाम। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, दुपारी 4 वाजता रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भाजपला चिंचवडमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता, विद्यमान आमदार अश्विनी जगताप शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत। अंतरवाली सराटीमध्ये 1.5 किलोमीटरच्या परिघात आरक्षणासाठी 3 उपोषण आंदोलनं, जरांगेंच्या उपोषणाचा 3रा दिवस, तर हाकेंचं वडीगोद्रीत आंदोलन। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बुलढाणा दौऱ्यावर, लाडकी बहीण लाभार्थ्यांशी संवाद साधणार। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या 15 शाळांना सुट्टी। दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार, वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ रेल्वे स्थानकाशेजारी 40,000 घरांची लॉटरी। ज्येष्ठ नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, ज्येष्ठांना माल डब्यातून प्रवासाची मुभा, लोकलमध्ये स्वतंत्र डबा देण्याचे आदेश। भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ मधून अडीअडचणीला 1 लाख रुपये काढता येणार, केंद्रीय कामगार मंत्रालयाचा निर्णय। सलमान खानचे वडील सलीम खान यांना अज्ञात महिलेची धमकी, लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या असा सवाल विचारला, गुन्हा दाखल। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात तब्बल 0.5% कपात, भारतीय शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम, सेन्सेक्स आणि निफ्टीतही तेजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।